चला मोडकमाळा टीम मैदानाचा ताबा घ्या आणि क्षेत्ररक्षण सजवा. मयूर सर मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करतोय. दोनही टीमच्या अतिरिक्त खेळाडू या. गायकवाडवाडी चॅम्पियन्स आणि मोडकमाळा फायटर्स दोनही टीमच्या अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा. प्रतीकजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करतोय. सुमित ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. दिलीपजी मोडक साहेबांना मी विनंती करेल आपण देखील या. आपल्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करणार आहोत. अगदी 2 मिनिटं सर फक्त. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करतोय. आदरणीय दिलीपजी मोडक साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब सुमितला आपण वितरित करतोय. सुमित या. एक जबरदस्त खेळ केलाय. गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये कमालीचे कामकाज सुमितचं पाहायला मिळालं आणि तदनंतर सामनावीर पुरस्काराने त्याला गौरवित केलं जाते. मॅच देखील ऑन होती. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आकाश आणि ऋषिकेश तर गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक पहिलं आदेश मोडक नक्कीच सज्ज होताना पाहायला मिळतील. महत्वपूर्ण मॅच. पहिला चेंडू आडव्या बॅटने हवाई फायर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर लँड होईल. ऋषिकेशच्या बॅटमधून षटकार. हा देखील चेंडू आज समोरच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. चेंडू अडवलाय. इथे देखील सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा येतील. धावफलक 8 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचला जात आहे. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया. इथे बॅट आणि बॉलचा संपर्क अगदी भलावा असा नसेल. डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. अशा प्रकारची गोलंदाजी आता गरजेची असणार आहे. आदेश मोडक तर स्ट्राईकला ऋषिकेश. महत्वपूर्ण मॅच. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया. बॅटवरती येऊ शकत नाही. इथे देखील डॉट बॉल. कमालीचं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे. छत्रपती शिवरायांनी देखील या इतिहासामध्ये कमबॅक केलं होतं. खरं तर पुरंदरचा तह झाला. अगदी स्वराज्यातील अनेक किल्ले नक्कीच द्यावे लागले. परंतु तदनंतर पुन्हा एकदा 350हून अधिक किल्ले छत्रपती शिवरायांनी स्वराज्यामध्ये आणले. इथं आक्रमण आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. छत्रपतींचा छावा मिळाला. 6 धावा. षटकार. धावफलकावरती 14 धावा. ऋषिकेश नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावत आहे. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळून काढलाय. तिथे व्हॉट गॉट. लाजवाब झेल. प्रणव झेल टिपतील आणि धक्का क्रमांक पहिला आहे. फलंदाज बाद.
जबरदस्त झेल मैदानाच्या आतमध्ये घेतलाय प्रणव. नक्कीच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतायत. 14 धावसंख्येवरती पहिला धक्का, पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलंय. प्रत्येकाच्या वाट्याला संघर्ष येतो. दादांनो 14 वर्ष वनवास भोगल्यानंतर राम श्रीराम प्रभू हे राम झाले. प्रणवने जो झेल घेतला त्यासाठी 200 रुपयाचं प्राइज आदरणीय गणेश दादा बोडक यांच्या माध्यमातून नक्कीच आलं जात आहे. एक जबरदस्त झेल टिपलाय. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणि राजपुत्र असून देखील गोकुळामध्ये सर्वसामान्य गोपिकांप्रमाणे राहणारे कृष्ण हे भगवान श्रीकृष्ण झाले. त्यांच्याही आयुष्यामध्ये संघर्ष होता. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण आहे. चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावफलकावरती 20 धावा आहेत. प्रेक्षक राजाला विनंती असेल सीमारेषेच्या थोडंसं पाठीमागे सरकून बसा. शिवम गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत आणि शिवमच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने आक्रमण. तिथे झेल निसटलाय. जीवदान मैदानाच्या आतमध्ये आहे. 2 धावा इथे देखील येतील. संधी होती, संधीचं सोनं होताना पाहायला मिळत नाहीये. धावफलक पुढे जाते. 22 धावा. प्रत्येकाच्या वाट्याला नक्कीच संघर्ष आहे. तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावाच लागेल. असाच एक संघर्ष होता. असाच एक संघर्ष वीर ज्याचा 50 वर्षाचं आयुष्य फक्त होतं आणि संपूर्ण 50 वर्षाचं आयुष्य ज्यांचं नक्कीच संघर्षाने भरलं होतं त्या राजाचं नाव होतं श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज. अरे बाळासाहेब जिजाऊंचा पुत्र, या मातीचा पुत्र, मराठी मातीचा पुत्र म्हणून ज्या राजाचं नाव इतिहासाने घेतलं छत्रपती शिवराय, त्यांच्याही वाट्याला संघर्ष होता. इथे देखील मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागेल. 2 धावा येतील. 50 वर्षाचं आयुष्य छत्रपती शिवरायांचं तर 32 वर्षाचं आयुष्य आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचं. परंतु जोपर्यंत चंद्र सूर्य आणि तारे आहेत तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज तुमच्या आमच्या सर्वांच्या काळजामध्ये जिवंत राहतील. कारण हा माती, या मातीचा इतिहास आहे. हा एक रन देखील शॉट असेल. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया बॅटवरती येऊ शकत नाही. डॉट बॉल. कमबॅक करणारी चेंडू, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर खेळला होता. धावफलकावरती 23 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथं देखील डॉट बॉल. निर्धाव चेंडू. शिवम कमबॅक करणारे चेंडू खेळत आहेत. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ज्याच्या प्रत्येकाच्या मुखी नक्कीच आहे. कारण फार मोठा संघर्ष महाराजांचा पाहिला. स्वराज्य निर्माण केलं आणि सुखात सारी प्रजा आताही नांदताना पाहायला मिळते. इथे विकेटचा पतन. क्रिकेटमधली आत्महत्या. धावबाद स्वरूपात फलंदाज होत आहेत बाद. तर न्यू बॅटर विशाल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. विशाल गायकवाड. 23 धावा आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. उर्वरित 2 षटकं अजूनही बाकी आहेत. 2 षटकांमध्ये धावा किती जमवल्या जाणार? 12 चेंडूंमध्ये 23 तर आल्यात. अमोलदादा बोडक नक्कीच आहेत मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदलाव नक्कीच करताना पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेच्या आयोजनामध्ये देखील फार मोठा खारीचा वाटा दादांचा नक्कीच पाहायला मिळतो. गतवर्षी मात्र स्वबळावरती केलेली स्पर्धेला सुरुवात आपण सर्वांनी पाहिली. खरं तर अमोलदादा हे नाव नक्कीच आपल्या सर्वांच्या समोर येईल. अजित साबळे यांच्याकडून माझ्यासाठी देखील 200 रुपयाचं प्राइज. मनापासून धन्यवाद. अमोलदादा मोडक आहेत मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3. हा चेंडू आडवा बॅटने. इथे डिक्लेरेशन झोन. 1 धाव येईल. खरं तर फार मोठं स्वप्न होतं अमोलदादांचं. वडकी गावातील सर्व तरुण एकत्रित यावे, सांघिक कामगिरी नक्कीच त्यांची पाहायला मिळावी आणि एकीची ताकद आमच्या वडकी गावाची पाहायला मिळावी यासाठी अथक परिश्रम अमोलदादांनी घेतले. गतवर्षी मात्र जबरदस्त आयोजन स्पर्धेचं केलं आणि तदनंतर यशस्वी देखील करून दाखवलं. असं असणार हे नेतृत्व आहे. कायमच आम्ही कौतुक करतो त्यांचं. कारण खरं तर एवढ्या सर्व तरुणांना एकत्रित आणण्याचं काम अमोलदादा मोडक यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाले. धावफलकावरती 26 धावा आहेत. छत्रपती शिवरायांनी देखील 18 पगड जातीचे मावळे एकत्रित केले आणि स्वराज्य घडवलं होतं. इथे वडकी गावामध्ये इतिहास घडवायचा आहे आणि त्यासाठी अमोलदादा मोडक नक्कीच झटताना नेहमीच पाहायला मिळतात. इथं देखील मिस टाइम शॉट. फॉलो थ्रू मध्ये झेल टिपला आहे
आणि धक्का क्रमांक 3 फलंदाज बाद. 26 धावसंख्येवरती तिसराही धक्का बसलाय. तर न्यू बॅटर दत्ता मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. दत्ता म्हटलं की सत्ता इथे आणणार का मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहणं गरजेचं आहे. तर अनमोल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतायत. जबरदस्त खेळ. सत्ता आणण्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावेच लागतील. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया आडव्या बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत सिंगल घेतले. दुसऱ्या धावेसाठी प्रयास. 2 धावा वाऱ्याच्या वेगात येत आहेत. मला वाटतं कुणाल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतायत. 2 धावसंख्येच्या मदतीने 28 धावा आहेत. कमालीचा खेळ क्रिकेट. 28 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू देखील पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत अगदी आपण पाहूया सिंगल डबलचं समीकरण इथं देखील अवलंबलं जात आहे. धावफलकावरती 30 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. सांगीम कामगिरीचा असणारा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा म्हणून या क्रिकेटच्या स्पर्धेकडे पाहिलं जातं. इथं देखील आडव्या बॅटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडू पर्यंत येतील तोपर्यंत इथे संधी आहे आणि धावबादची शिकार. धक्का क्रमांक 4. गतवर्षी देखील अथक परिश्रम अमोलदादांचे आपण पाहिलेत. खरं तर सर्वच आयोजक कमिटी अथक परिश्रम घेताना पाहायला मिळते. परंतु या स्पर्धेला वेगवेगळे नियम त्याचप्रमाणे एक चांगलं वळण लावण्याचं काम अमोलदादांच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळतं. खरं तर कोणतंही काम हाती घेतल्यानंतर ते काम यशस्वी कसं पार पाडता येईल यासाठी अमोलदादांचा प्रयत्न नेहमीच पाहायला मिळतो. शेवटचं षटक उर्वरित आहेत आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रणव मोडक सज्ज होताना पाहायला मिळतील. तर स्ट्राईकच्या दिशेने प्रथमेश. दोनही फलंदाज शून्यातून विश्वाची निर्मिती करायची. शून्यावरती खेळतायत. प्रणव गोलंदाजीच्या माध्यमातून येतील. शेवटचा षटक. पहिला चेंडू इथे नो बॉल. धावपट्टीच्या खूप बाहेर चेंडू असावा आणि पंच तदनंतर नो बॉल घोषित करतायत. हा चेंडू पुढे सरसावत आडव्या बॅटने खेळलाय. मिड विकेट. तिथे क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवला जाईल. सिंगल डबल. 2 धावा इथे वसूल केल्या जात आहेत. धावफलक 2च्या मदतीने 34. हा चेंडू पुन्हा एकदा कमालीचा येताना पाहायला मिळतोय. खरं तर महाराष्ट्र म्हटलं की संतांची, कर्मवीरांची, धर्मवीरांची, थोर पुरुषांची भूमी म्हणून या महाराष्ट्राच्या भूमीकडे पाहिलं जातं. हा चेंडू इथे पंचांकडे अपील. या स्टँडच्या पाठीमागून वाद. फलंदाज होते बाद. तर न्यू बॅटर सारंग गायकवाड मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 34 धावा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागतोय. हे अगोदर देखील सांगितलंय. देव पण आणायचं असेल तर संघर्ष करावाच लागेल. 500 वर्षाचं स्वप्न येत्या 22 तारखेला पूर्ण झालेलं आपण पाहिलंय. श्रीराम प्रभू 14 वर्षाचा वनवास भोगला, संघर्ष केला आणि तदनंतर श्रीराम प्रभू झाले. तर ज्या कृष्णाने नक्कीच रासलीला गोकुळेच्या काठी केल्या ते देखील श्रीकृष्ण भगवान होण्यासाठी फार मोठा संघर्ष केला. हा इतिहास या मातीचा आहे. संघर्ष करावाच लागेल. हा चेंडू देखील पुन्हा एकदा लाजवाब येतो. इथं देखील अगदी आपण पाहूया. हा चेंडू पुन्हा एकदा इथे एस्टनच्या पाठीमागून वध केला जातोय. संघर्ष फार मोठा आहे आणि संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. छत्रपती शिवरायांनी देखील संघर्ष केला. पन्हाळ्याचा वेढा पडला. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्या किल्ल्यावरती अडकले गेले. तिथेही संघर्ष करून छत्रपती शिवरायांची झालेली सुटका आपल्या सर्वांना ठाऊक आहे. अफजल खान मोठी फौज घेऊन स्वराज्यावरती चालून आले, परंतु अफजल खानाचाही वध छत्रपती शिवरायांनी गनिमी काव्याने केला. हा इतिहास या मातीचा आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संघर्ष आहे. इथे संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने फ्लिक केलाय. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत एक वेगवान सिंगल येते. षटक संपलं जाईल. 4थ्या क्रमांकाचा एक डाव संपलाय. बनवले गेल्यात 35 धावा तर 24 चेंडू आणि 36 धाव्यांचं टार्गेट.
24 चेंडू 36 धावा. आता एका बाजूने क्षेत्ररक्षण सजलं जाईल. गायकवाडवाडी चॅम्पियन्स टीम नक्कीच आता क्षेत्ररक्षण सजवताना पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूने मोडकमाळा फायटर्स संघ नक्कीच आता सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. यानंतरचा होणारा टॉस मोरेवस्ती पलटण विरोधामध्ये साबळेमाळा योद्धाच. बोथ कॅप्टन या नाणेफेक आपण करतोय. मोरेवस्ती पलटण आणि साबळेमाळा योद्धाच यानंतरची होणारी महत्त्वपूर्ण मॅच आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन संघनायक संपर्क करतील. नाणेफेक आपण करतोय. अमित दादा बोडक काल ज्यांचा अभिष्टन चिंतन सोहळा आपण पाहिला, वाढदिवस होता. आज पुनश्च एकदा मैदानावरती. आज काय खेळताना संघ नसणार आहे, परंतु क्रिकेट वेळ व्यक्तिमत्व आहे मैदानावरती उपस्थित. मनापासून स्वागत. काल नक्कीच वाढदिवस होता. काल संघ खेळताना देखील पाहायला मिळाला, परंतु एक क्रिकेट व्यक्तिमत्व आहे. आज देखील मैदानावरती अमित दादा उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार उपस्थित आहे. सर्वांचं मनापासून स्वागत. सामना देखील सुरू होते मैदानाच्या आतमध्ये. 24 चेंडू बनवायच्या विजयासाठी 36 धावा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल आहे. अमोल मोडक आणि दुसऱ्या बाजूने सचिन. तर पहिला षटक, पहिल्या चेंडूवरती आक्रमण अमोल मोडक. बिग ब्लास्ट, बिग सिक्सर, 6 रन. षटकार पहिल्या चेंडूवरती वसूल केला जातोय. 6 धावा येतील. शेवटचे आता 23 चेंडू बनवायच्या 30 धावा. लागोपाठचे 3 षटकार आले तर प्रतीकदादा जाधव आणि गणेश दादा मोडक यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं प्राइज. प्रत्येकी 1000 रुपयाचं प्राइज, अर्थात 2000 रुपयाचं प्राइज 3 षटकारांसाठी. षटकार हॅट्रिक साठी असणार आहे. पहिला तर आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. प्रथमेश गोलंदाजीच्या माध्यमातून आहे. इथे देखील नो बॉल, दिशाहीन गोलंदाजी. इथे कमबॅक करणारे चेंडू खेळावे लागतील. हा चेंडू देखील उजव्या यष्टीच्या दूरवरती. इथे देखील वाईट बॉलचा इशारा आलाय. धावफलकावरती 8 धावा. हा चेंडू देखील खोलवर टप्प्यात समोरच्या दिशेने. तिथे झेल टिपलाय आणि धक्का क्रमांक पहिला. बडी मछली जाल में अमोल मोडक बॅक टू द पेव्हिलियन. खर तर गतवर्षी अमोल दादा युवा मंच यांनी मात्र या स्पर्धेचं इवलंसं रोपटं लावलं. इवलीचे रोप लाविलेद्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. आणि एक जबरदस्त आयोजन याही वर्षी या स्पर्धेचं होताना पाहायला मिळत आहे. मी मनापासून कौतुक करेल संपूर्ण आयोजक कमिटीचं. शिवशक्ती प्रतिष्ठान मित्रमंडळ, सर्व तरुणांनी घेतलेला सहभाग आणि तदनंतर वडकी प्रीमियर लीग संपन्न होते. इथे टॉस देखील होतोय आणि टॉस का बॉस.
मोरेवस्ती पलटण संघाने टॉस विन केलाय आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय. तर साबळेमाळा योद्धा संघाला आमंत्रित केलंय क्षेत्ररक्षणासाठी. यानंतर लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. दोन्ही टीम्स विनंती असेल. 8 धावसंख्येवरती पहिला धक्का बसलाय. शेवटचे 22 चेंडू बनवायचे 28 धावा. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील शिवम. स्वराज्याकडे देखील येणाऱ्या वेळेमध्ये घेऊन जाईल. हा चेंडू देखील बॅटवरती येऊ शकत नाही. इथं देखील अगदी आपण पाहूया निर्धाव चेंडू डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया हलक्या हाताने खेळून काढला. दिशा दिली क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोर धावतात. डिक्लेरेशन झोन इथे एक धाव डिक्लेअर स्वरूपात आली जाईल. धावफलक्यावरती 9 धावा आहेत. शेवटचे 20 चेंडू बनवायचे 27. माझ्या शिवबाचं एक राज्य होतं जगाहून सुंदर असं ते स्वराज्य होतं. सुख शांती समाधान नांदत जिथे असं ते एक बहुजन स्वराज्य होतं. असंच माझ्या राजाचं एक स्वराज्य होतं. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने फ्लिक केला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. सिंगल डबलचं समीकरण इथं देखील घेतलं जाईल. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 11 धावा आहेत. शेवटचे आता 19 चेंडू 25 धावींची गरज. प्रथमेश पुन्हा एकदा सज्ज आहेत. तर स्ट्राईकच्या दिशेने शिवम. हा देखील चेंडू हलक्याच्या हाताने खेळलाय. तिथे डिरेक्ट हिटचा प्रयत्न. बालबाल बचावलेत. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव येईल. धावफलकावरती 12 धावा आहेत. पहिलं षटक संपले. 12 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 18 चेंडू 24 बनवायचे आहेत. जाती धर्म पंथाचा भेदभाव नव्हता. न्याय हा सर्वांसाठी एक समान होता. न्यायासाठी प्राण गेला तरी चालेल पण अन्याय कुणावर झाला नव्हता. असं माझ्या राजाचं जगाहून सुंदर असं ते स्वराज्य होतं. राज्याचा राज्यकारभार असा होता. गवताची काडी सुद्धा घाण नव्हती. स्पीडअप करा विनंती असेल. स्वतःसाठी सारेच जगतात परंतु या जगी रयतेसाठी जगणारे छत्रपती शिवराय होते. स्वराज्यासाठी आरपीले प्राण ज्यांनी अवघा महाराष्ट्र घडविला हो त्यांनी. कितीही गुणगान केले तरी कमीच असे आमचे छत्रपती शिवाजी महाराज होते. असं माझ्या राजाचं स्वराज्य होतं. धावफलकावरती 12 धावा आहेत. शेवटचे 18 चेंडू 24 धावा. योगायोग देखील आहे. 12 धावा आहेत. 12 जानेवारी ज्या मातेने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं त्या मासाहेब जिजाऊ मासाहेबांची जयंती. छत्रपती शिवराय हे नाव आपल्या सर्वांच्या समोर येईल. धावफलकावरती 12 धावा आहेत. इथं आक्रमण झालंय. चेंडू आउट ऑफ द पार्क. बिग ब्लास्ट, बिग सिक्सर, 6 रन. शेवटचे 17 चेंडू विजयासाठी 18 धाब्यांची गरज. 7 चेंडूंमध्ये 18 बनवल्या. 17 चेंडूंमध्ये 18 बनवायचे आहेत. गोलंदाज सज्ज आहेत. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने हलक्याच्या हाताने खेळून काढलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा इथं देखील येत आहेत. धावफलक 2च्या मदतीने पुढे जात आहे. 20 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. सचिन नावाचं वादळ आहे मैदानाच्या आतमध्ये. सचिन हे नाव नक्कीच भारताला लागलेला वेळ आहे. इथे सचिनची विकेट मैदानाच्या आतमध्ये सापडली आहे. धक्का क्रमांक 2. धावफलकावरती 20 धावा आहेत. शेवटचे आता 15 चेंडू 16 धाव्यांची गरज विजयासाठी. गोलंदाजीच्या माध्यमातून अगदी गोलंदाज सज्ज आहेत. सुमित गायकवाड. तर स्ट्राईकच्या दिशेने आदेश गायकवाड. शून्यातून विश्वाची निर्मिती करायची आहे. आदेश मोडक नक्कीच स्ट्राईकच्या दिशेने पाहायला मिळतील. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया हलक्याच्या हाताने खेळलाय.
आदेश मोडक स्ट्राईकच्या दिशेने क्षमता आहे, ताकद आहे, परंतु लढावं लागेल. शेवटचे 14 चेंडू बनवायचे 16. हा चेंडू देखील हलक्या हाताने खेळलाय. इथे सिंगल घेतले, दुसऱ्या धावेसाठी प्रयास आणि पाहता पाहता 2 धावा येतील. धाव फलकावरती 22 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 13 चेंडू 14 बनवायचे आहेत. आदेश मोडक यांनी देखील अथक परिश्रम घेतलेत. गतवर्षी आपण पाहिले, खरं तर गतवर्षी नवीन व्यवसायाला केलेली सुरुवात आणि वडके आणि परिसरामध्ये आता फक्त एकच नाव जे पाहायला मिळतं, मोडक मंडप अँड डेकोरेटर्स. अगदी गतवर्षी सुरुवात आणि तदनंतर त्यांनी देखील एक वटवृक्ष तयार केलेला पाहायला मिळतोय. या वर्षी देखील मैदानाची सजावट आपण पाहतोय. जबरदस्त कामकाज पाहायला मिळेल. षटकं संपताय. 2 षटकांचा खेळ संपलाय. ओम मोडक सर संपर्क करा. 22 धावा आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचे 12 चेंडू बनवायचे 14. बारा चेंडू विजयासाठी 14 धाव्यांची गरज. लक्ष्य पाने के लिए संघर्ष करना पड़ेगा और वो संघर्ष मैदान के अंदर जारी है. महत्वपूर्ण मैच मैदानाच्या आतमध्ये आहे. लक्ष्य पाने के बाद नाम भी तेरा होगा, पर इसके लिए हालातों से लड़ना होगा, लक्ष्य की ओर बढ़ना होगा. मत सोच जमाना क्या कहेगा, जमाने का काम है कहना, तुझे लक्ष्य की ओर बढ़ना ही होगा, तुझे लक्ष्य की ओर बढ़ना ही होगा. शेवटचे 12 चेंडू बनवायचे 14. गोलंदाज सज्ज आहे. षटक क्रमांक 3 ऋषिकेश गायकवाड, तर स्ट्राईकला शिवम. हा चेंडू इथे अगदी आपण पाहूया यष्ट्या उद्ध्वस्त करेल फलंदाज शिवम. बॅक टू द पॅव्हिलियन. स्पीडअप करा विनंती असेल. बॅटर लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये या. शेवटचे आता 11 चेंडू बनवायचे 14 धावा. सिद्धेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होत आहेत. हा चेंडू इथे कमालीचा. हा चेंडू इथे डॉट येताना पाहायला मिळेल. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे, समजू शकत नाही. शेवटचे आता 10 चेंडू बनवायच्या 14 धावा. शांत प्रकारचं वातावरण, अशांत करणारी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. इथे आक्रमण होत आहे आणि तदनंतर अगदी आपण पाहूया धावांसाठी धाव. 2 धावा येतील. धाव फलकावरती 24 धावा आहेत. शेवटचे 9 चेंडू बनवायचे 12 धावा. इथे देखील अगदी आपण पाहूया समोरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. लॉंगॉन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल डबल तर समीकरण 2 धावा येतील. धावफलक 2 धावा संख्येच्या मदतीने पुढे जाते. 26 ऑन बोर्ड. 26 धावा आहेत. शेवटच्या 8 चेंडू बनवायच्या 10. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया हलक्याच्या हाताने खेळला आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहेत तैनात. फेकी देखील अचूक. इथं देखील 2 धावा आहेत. धाव फलकावरती 28. शेवटचे 7 चेंडू 8 धाव्यांची गरज. प्रत्येक सामना रंगतोय. पैसा वसूल मॅच ही देखील मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 7 चेंडू 8 धावा. विजयाचं समीकरण. गोलंदाज सज्ज आहेत. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने फ्लिक केलाय. एक सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न.
पाहता पाहता 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 30 धावा आहेत. शेवटचे 6 चेंडू 6 धाव्यांची गरज. विजयाचं समीकरण. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 6 धावा. धडधड प्रेशर वाढवणारा सामना. शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये सोपवणार यासाठी चर्चा विनिमय मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आकाश गायकवाड मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक अंतिमचं 4थ्या क्रमांकाचं षटक. शेवटचे 6 चेंडू बनवायच्या 6 धावा. हा देखील चेंडू आडव्या बॅटने नक्कीच खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडू पर्यंत पोहोचतील. तोपर्यंत इथं देखील सिंगल डबलचं समीकरण. 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 32 धावा आहेत. शेवटचे 5 चेंडू बनवायचे 4. हा देखील चेंडू इथे डेड बॉल. मृत स्वरूपाचा चेंडू. कोणत्याच प्रकारची हालचाल या चेंडूवरती नसेल. शेवटचे 5 चेंडू 4 धावा. एक डॉट बॉल अजूनही विजयाच्या दिशेने घेऊन जाईल गायकवाडवाडी चॅम्पियन संघाला. हा देखील चेंडू इथे डॉट निर्धाव. शेवटचे 4 चेंडू 4 धावा. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे, सामना रंगतोय. हा देखील चेंडू आडव्या बॅटने समोरच्या दिशेने खेळून काढलाय. सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयास. तोपर्यंत 2 धावा इथे वाऱ्याच्या वेगात येतील. धावफलक 2च्या मदतीने 34. शेवटचे 3 चेंडू बनवायच्या 2 धावा. धडधड प्रेशर दोनही बाजूने आहे. दबाव धडपण. कोण विजय होणार? मुरडकमाळा फायटर्स की दुसऱ्या बाजूने गायकवाडवाडी चॅम्पियन. दोनही संघ मैदानाच्या आतमध्ये मातब्बल ताकदीचे आहेत. लढावं लागेल. सामना रंगतोय. सामना रंगलाय. सामना रंगणार. क्रिकेट रसिकांना मोहित करणारे सामने आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पैसा वसूल मॅच. 3 चेंडू बनवायच्या 2. हा चेंडू देखील हलक्याच्या हाताने दिशा दिली आहे. सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. नो बॉल. आणि याचबरोबर सामना देखील संपलाय. मोरडकमाळा फायटर्स संघ या सामन्यावरती विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन. चला दोनही टीम्स आता मैदानाचा ताबा घ्या. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय. प्रणव मोडक ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. प्रणव या. संदीप शेठ आंबेकर त्याचप्रमाणे आदरणीय महालक्ष्मी डेव्हलपरचे सर्वे संदीप शेठ आंबेकर साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करतोय. प्रणव ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. मोरेवस्ती पलटण आणि सावळेमाळा योद्धाच मैदानाचा ताबा घ्या. तर मोरेवस्ती पलटण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा विनंती असेल. महेशजी जाधव विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आपणास विनंती असेल आपणही या. मॅन ऑफ द मॅचचा किताब. एक जबरदस्त झेल प्रणवने घेतला आणि त्यानंतर गोलंदाजी करत असताना 2 विकेट देखील घेतल्यात.
दोन्ही टीम 12वे खेळाडू पाठवा. मोरे वस्ती पलटण संघाने टॉस विन केलाय. प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय. तो विरोधी संघाला आमंत्रित केलाय गोलंदाजी आता क्षेत्र